जिंकला तर राज्य आणि हारला तर स्वर्ग. मग भीती कशाची? कृष्ण अर्जुनाला सांगतात जीवनातील सर्वात मोठं सत्य. नमस्कार मित्रांनो, गीता जीवनवाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत भगवद्गीतेतल्या अध्याय 2 मधील 38 ते 51 श्लोक. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युजस्व नैवं पापो वापस्यसि. अर्थात सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्कारणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो. ते ऐक. हे पार्था, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येय एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गांमध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यांपासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. जे लोक इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्य यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा दृढ निश्चय उत्पन्न होऊ शकत नाही. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे, त्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळावर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत, असे तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. हे अर्जुना, यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. भक्तिपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात. त्यानंतर ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानांची प्राप्ती करतात.